हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन सँडविच इंजिनिअरिंग या ब्रँडचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 याचा आपण सिलेबस पाहणार आहोत. कोणकोणते युनिट्स आहेत, कोणकोणत्या युनिटला जास्त आपल्याला प्रिपरेशन करायची गरज आहे, कशी डिफिकल्टी लेवल आहे, या संदर्भात हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. सो व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. त्यासोबतच डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी किंवा जे काही रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लाईव्ह लेक्चर्स मध्ये क्लासेस स्टार्ट करत आहे. मी न्यू बॅच स्टार्ट करत आहे. सो जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ते क्लासेस अटेंड करण्याचा चान्स भेटेल. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि खाली दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा. सो एक ग्रुप पण बनवलेला आहे प्रोडक्शन आणि प्रोडक्शन सँडविच साठी, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सो आता आपण सिलेबस बघत काय आहे. सो युनिट नंबर 1 लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड ऍप्लिकेशन्स. यामध्ये तुम्हाला 5 युनिट असणार M3 मध्ये. त्यापैकी 10 मार्कची MCQ येणार. तो राहिला 60 मार्कचा पेपर. तो प्रत्येक युनिट हा 12 मार्क्स साठी असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. तर पहिला जो युनिट आहे तो पण खूप सारा मोठा आहे. त्यामध्ये जनरल मेथड आहे, शॉर्टकट मेथड आहे, मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. शॉर्टकट मेथड मध्ये 6 पॉईंट्स आहेत, 6 सेपरेट मेथड आहेत. त्यानंतर मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर एकच टाइपचं न्यूमेरिकल आहे. क्वचिज अँड लिजेंडर्स थेरम यामध्ये पण 2 एक्झाम्पल्स आले. त्यानंतर सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन यामध्ये मेथड ऑफ ग्रुपिंग आणि मेथड ऑफ मल्टिप्लायर्स तसे 2 आहेत आणि त्यासोबत ऍप्लिकेशन. यामध्ये आपल्याला प्रायोरिटीवर हे 4 टॉपिक करायचे आहेत. शॉर्टकट, मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर, देन क्वचिज अँड लिजेंडर्स थेरम आणि सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन. हे जरी 4 आपण प्रॉपर केले तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स भेटतील. ऍप्लिकेशन हे ऑप्शनला येणार आहे आणि त्यासोबत जनरल मेथड हा कधी कधीच क्वेश्चन येतो, शक्यतो येत नाही. त्यानंतर युनिट 2 जो आहे तुमचा तो आहे ट्रान्सफॉर्म. त्यामध्ये आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि फोरियर ट्रान्सफॉर्म. तर लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये लॅपलास आणि इन्व्हर्स लॅपलास असे 2 ट्रान्सफॉर्म आहेत. सो लॅपलास मध्ये ऑलमोस्ट आपल्याला 6 ते 7 प्रॉपर्टीज वर न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागतं. अँड सिमिलरली त्याच्या अपोजिट मध्ये असणार इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. त्यासोबत ऍप्लिकेशन पण आहे, त्यामध्ये फोरियर आणि इन्व्हर्स फोरियर. सो अशा प्रकारे आपल्याला टोटल युनिट 2 आहे. यामध्ये लॅपलास, इन्व्हर्स लॅपलास, ऍप्लिकेशन, फोरियर हे 4 जरी पॉईंट केले तरी सुद्धा तुमचा पूर्ण जो युनिटचे काही क्वेश्चन आहे ते अटेम्प्ट होतील. कारण की यामध्ये 2 क्वेश्चन असणार. पहिल्या क्वेश्चन मध्ये 2 लॅपलास 1 फोरियर असणार. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2 फोरियर आणि 1 लॅपलास असणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 स्टॅटिस्टिक्स. हा सगळ्यात इझी युनिट. यामध्ये कोणताही डेरिव्हेशन इंटिग्रेशन युज करायचं नाही तुम्हाला. सो कर्व फिटिंग पहिला पॉईंट. त्यामध्ये 2 टाईप, एक आहे स्ट्रेट लाईन, एक आहे पॅराबोला. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, मोमेंट्स, स्क्यूनेस, कुर्तोसिस, कोरिलेशन आणि रिग्रेशन लाईन. सो यामध्ये तुम्हाला 5 पॉईंट करायला गरजेचं आहे, कारण की या युनिटमध्ये तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. त्यानंतर युनिट नंबर 4 जो आहे प्रोबॅबिलिटीवर. सो प्रोबॅबिलिटी मध्ये पण भरपूर टाइप्सचे एक्झाम्पल आहेत. एक आहे डायरेक्ट प्रोबॅबिलिटी, त्यानंतर बेस थेरम, त्यानंतर मॅथमॅटिकल एक्सप्रेशनचा पण एक इक्वेशन आहे. त्यासोबत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन, नॉर्मल आणि टेस्ट ऑफ हायपोथेसिस. तर प्रोबॅबिलिटी हा इझी वाटतो, बट तो आयडेंटिफाय करणं क्वेश्चन हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 5 अँगल बिटवीन टँजंट्स. त्यामध्ये कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, इररोटेशनल, वर्क डन, ग्रीन्स थेरम, स्टोक्स थेरम, गॉस थेरम. तर यामध्ये आपल्याला जे फर्स्ट 4 पॉईंट आहेत हे जरी तुम्ही प्रॉपरली केले तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतील. अँगल बिटवीन टँजंट्स, डीडी, इररोटेशनल आणि वर्क डन. या 4 पैकी 3 क्वेश्चन हे एकाच क्वेश्चन मध्ये येतील. त्या ठिकाणी तुम्हाला 12 पैकी 12 मार्क्स भेटू शकतात. सो असा होता तुमचा टोटल सिलेबस. तर तुम्हाला कोणत्याही कोर्सची रिक्वायरमेंट असेल प्रोडक्शन ब्रांचसाठी, आता जे तुमचे सब्जेक्ट आहेत मॅथमॅटिक्स 3 M3 आणि त्यासोबत FM आणि हीट ट्रान्सफर याचा पण कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर नक्की तुम्ही जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.